मित्रांनो नमस्कार. MPSC लर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आंध्र प्रदेश पोस्टल सर्कल 2016 मधील जनरल नॉलेजचा जे 20 प्रश्न आहे ते 20 प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो MPSC लर्निंग पॉईंट हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच पोस्टासंबंधी कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नक्कीच फायदा होईल. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते संक्षिप्त रूप भारतीय संरक्षण दलाशी संबंधित संस्थेचे आहे? म्हणजेच इंडियन डिफेन्स फोर्सेसच्या संबंधित कोणती ऑर्गनायझेशन आहे, ती ऑर्गनायझेशनचं संक्षिप्त रूप आपल्याला शोधायचं आहे. तर इथे ऑप्शन्स दिलेले आहे DOD, RDSO, DRDO, DRES. तर ऑप्शन नंबर सी येथे करेक्ट आहे, DRDO, ज्याला की आपण म्हणतो डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ज्याचं हेडक्वार्टर जे आहे ते दिल्लीला आहे, न्यू दिल्लीला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते योग्यरित्या जुळत नाही? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, कंपनीज आणि त्यांचे CEO. तर पहिलं ऑप्शन आहे अझीम हसीम प्रेमजी, इन्फोसिस. तर हे ऑप्शन चुकीचं आहे, कारण की अझीम हसीम प्रेमजी हे इन्फोसिस या कंपनीचे चेअरमॅन नाही आहे, ते विप्रो या कंपनीचे चेअरमॅन आहे. तर इथे काय असायला पाहिजे होतं, विप्रो, परंतु इथे काय आहे, इन्फोसिस. तर हा ऑप्शन करेक्ट येईल, म्हणजेच हा ऑप्शन चुकीचा आहे, ही जोडी योग्यरित्या जुळत नाही. तर इन्फोसिसचे सध्याचे CEO कोण आहे? तर सलील पारेख हे इन्फोसिसचे सध्याचे CEO आहेत. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी आहे मार्क झकरबर्ग, जे की फेसबुकचे CEO आहेत. त्याच्यानंतर सत्या नडेला, जे की मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. सुंदर पिचाई, जे की गुगलचे CEO आहेत. तर इथे ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल, अझीम हसीम प्रेमजी आणि इन्फोसिस ही जोडी योग्यरित्या जुळत नाही. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, भौगोलिक क्षेत्रानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर भौगोलिक क्षेत्रानुसार जगातील सर्वात मोठा देश आहे तो आहे रशिया. ऑप्शन नंबर ए इथे करेक्ट येईल, रशिया. त्याच्यानंतर बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? जर तुम्हाला बारडोली सत्याग्रह माहीत नसेल तर शॉर्टकटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बारडोली हे गाव गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये बारडोली गाव असल्यामुळे तिथे काय झालं, तिथे एक पूर आला. पुरामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीनी त्यांच्यावर जवळपास 30% त्या शेतकऱ्यांवर टॅक्स ठेवला. म्हणून त्यांनी एक मोर्चा काढला, एक सत्याग्रह केला, त्याचं नाव ठेवलं बारडोली सत्याग्रह. आणि त्याला लीड कोणी केलं? सरदार पटेल, म्हणजेच सरदार पटेल हा त्यांचा नेता होता. गांधीजींनी यंग इंडिया मॅगझिनमध्ये त्यांचा सपोर्ट केला असं सुद्धा त्या बारडोली सत्याग्रहामध्ये सांगितलेलं आहे. हा सत्याग्रह 1928 जानेवारी 1928 बारडोली येथे घेण्यात आला. तर सर्वात पहिलं ऑप्शन ए करेक्ट येईल, सरदार पटेल, जे की बारडोली सत्याग्रहाचे नेते होते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, सूर्याचे ग्रहण कधी घडून येते? तर ऑप्शन आहेत वर्षातून एकदा, जेव्हा पूर्णचंद्र असते, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधातून जातो तेव्हा, आणि ऑप्शन नंबर डी आहे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधातून जाते तेव्हा. तर इथे ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधातून जातो. समजा हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे. जर सूर्य आणि पृथ्वीच्या मधातून जर चंद्र जात असेल तेव्हा सूर्याला ग्रहण लागते, लक्षात ठेवायचं आहे. तर इथे ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल. क्वेश्चन नंबर 6 आहे, व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ FDI? म्हणजेच FDIचा जो फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. तर FDIचा फुल फॉर्म आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे, FDIचा फुल फॉर्म आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट क्वेश्चन, चंदीगडमधील रॉक गार्डनचा निर्माता कोण आहे? तर इथे ऑप्शन नंबर डी करेक्ट येईल, नेकचंद, जो की चंदीगडच्या रॉक गार्डनचा निर्माता आहे. नेकचंदनी रॉक गार्डन हे निर्माण केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 8, खालीलपैकी सर्वात वेगवान पक्षी कोणता आहे? तर खालीलपैकी सर्वात वेगवान पक्षी स्विफ्ट हा आहे. ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल इथे. 9वा प्रश्न, हु इज द फर्स्ट इंडियन वुमन टू विन गोल्ड इन एशियन गेम्स इन 400 मीटर रन? 400 मीटर धावणाऱ्या एशियन गेम्समध्ये पहिली इंडियन महिला कोण आहे जिने गोल्ड मेडल जिंकलं? तर तिचं नाव आहे कमलजीत सांधू. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे इथे, कमलजीत सांधू. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रह चंद्रासारखा टप्पा दर्शवतो? तर व्हेनस. ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल इथे, व्हेनस हा ग्रह चंद्रासारखा टप्पा दर्शवतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इजिप्तची राजधानी कोणती? तर इजिप्तची राजधानी ही कायरो आहे. इथे ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल, ऑप्शन नंबर बी, इजिप्तची राजधानी.
त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12 आहे, चाणक्यचं मूळ नाव काय होतं? तर सुद्रेका, बिंदुसारा, कौटिल्य आणि वासुबंधू हे 4 ऑप्शन आहेत. तर इथे ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल, कौटिल्य हे जे की चाणक्यचं मूळ नाव होतं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 13 आहे, द करन्सी ऑफ द रशियाची करन्सी कोणती आहे? तर रशियाची करन्सी जी की आहे रबल. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. ती करन्सी कोणती आहे? रबल. त्याच्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत, अंतस्रावी, पिट्युटरी आणि स्वादुपिंड हे 4 ऑप्शन आहेत. तर इथे ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल, यकृत, ज्याला आपण लिव्हर म्हणतो. लिव्हर ही सर्वात मोठी मानवी शरीरातील ग्रंथी आहे, ग्लँड आहे. लिव्हर ही ग्लँड आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 15वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे? हा प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल इथे, ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल इथे, पार्ट 3, जो की फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, उपराष्ट्रपतीची नेमणूक कोणाकडून करण्यात येते? ऑप्शन आहे राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य विधानसभेचे सदस्य आणि मेंबर ऑफ बोथ द पार्लिमेंट, हाऊस ऑफ द पार्लिमेंट म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभा यांचे मेंबर्स. तर उपराष्ट्रपतीची नेमणूक ही दोन्ही पार्लमेंटच्या हाऊसेसच्या मेंबरकडून होते, म्हणजे बोथ द हाऊसेस ऑफ द पार्लिमेंटच्या मेंबरकडून, म्हणजेच ऑप्शन नंबर डी करेक्ट येईल इथे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच डॅम इज बिल्ड अक्रॉस द रिव्हर महानदी? महानदीच्या अक्रॉस कोणता डॅम बांधला गेला? तर हिराकुंड डॅम. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे इथे, हिराकुंड डॅम, जो की महानदी या रिव्हरच्या अक्रॉस हा डॅम आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे, विच इंडियन स्टेट इज एक्सपेक्टेड टू बिकम द फर्स्ट स्टेट इन इंडिया टू गो कॅशलेस? म्हणजेच असं कोणतं राज्य आहे इंडियामधलं जे सर्वात आधी कॅशलेस झालं? तर ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे इथे, गोवा. गोवा राज्य सर्वात आधी कॅशलेस झालं. तर ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल, गोवा. गोवा राज्यासंबंधी एक प्रश्न आहे परत, गोवा राज्याचे आत्ता जे मुख्यमंत्री आहे त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री कोण आहे जे मरण पावले? त्यांचं नाव आहे मनोहर पर्रिकर. मोस्ट सक्सेसफुल मुख्यमंत्री होते ते मनोहर पर्रिकर. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जे की पोस्टाची एक्झाम देणार आहे. त्याच्यानंतर 19वा प्रश्न आहे, व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ EMI? EMIचं जो एक्सपान्शन आहे म्हणजेच फुल फॉर्म ते विचारलेलं आहे. तर EMIचं एक्सपान्शन आहे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल इथे, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट, EMIचं फुल फॉर्म. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, फर्स्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज? म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? तर सरोजिनी नायडू, जे की राष्ट्रीय काँग्रेसची सर्वात पहिली महिला अध्यक्ष होती, सरोजिनी नायडू. त्याच्यानंतर सुचेता कृपलानी, जी की उत्तर प्रदेशची पहिली महिला चीफ मिनिस्टर होती, भारताची पहिली महिला चीफ मिनिस्टर होती सुचेता कृपलानी. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो.